हाय हॅलो सर्वांना नमस्कार। परत एकदा तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदी आणि आरोग्यदायी जाओ ही सद्गुरूचरणी प्रार्थना। तर बघा आज आहे संडे आणि संडे इज अ फन डे। तर आज काहीतरी स्पेशल तर व्हायलाच पाहिजे। तर मस्त आता वाजले सकाळचे 11 वाजून गेलेले आहेत आणि आपल्या ह्या व्लॉगची आता इथून सुरुवात होती आहे। तर म्हटलं संडे आहे तर काहीतरी स्पेशल आज करायचंच आहे। तर तो व्हिडिओ तुमच्याशी पुढे शेअर करणारच आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आज मस्त अशी मिस्टर गेलेत भाजी आणायला, तर मी त्यांना म्हटलं आज मस्तपैकी काहीतरी अशी मच्छी आणा, मस्तपैकी करूयात, संडे इज अ फन डेज करूयात। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तरी तुम्ही पाहू शकता आता इथे मस्तपैकी पॉपलेट आणलेले आहेत आणि हा आहे घोळचा मासा। बघा किती मस्त, याच्यामध्ये काटे वगैरे नसतात ना, आणि हीच आवडते मच्छी म्हणून आणली आहे। तर चला आता तर बघा पहिल्यांदा मस्त असं लिंबू टाकते, कारण माझ्याकडे काय कोकम आगळ वगैरे नाही आहे। तर मस्त मी लिंबू टाकणार आहे आधी पहिल्यांदा, म्हणजे कसं मच्छीचा वास येत नाही, छान होते मच्छी आपली आणि चवीला पण चांगली लागते। तर लिंबू पिळून घेते पहिल्यांदा। आता इथे पण पाहू शकता मस्तपैकी आपण मच्छीचं वाटण तयार करून घेणार पहिल्यांदा। तर इथे मी खोबरं आणि लसूण, कोथिंबीर, मिरची हे सगळं वाटण आता तयार केलं आहे। मसाला छानपैकी तिखटप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। चवीप्रमाणे मीठ आणि हे वाटण आपलं नेहमीचंच की तुम्हाला मागे शेअर केलेलं आहे वाटणाची रेसिपी। तर हे वाटण त्याच्यामध्ये टाकून घेते। छानपैकी आता मिक्स करून घेते आणि आता थोडीशी हळद टाकायची विसरले इथे मी, तर हळद पण टाकणार आहे मी आता। झाला तर छानपैकी मिक्स करून बघा, हळद पण टाकली मी याच्यामध्ये थोडीशी। आणि आता हे असं मिक्स केलं ना की काय होतं, सगळा मसाला एकत्र होतो आणि छान मच्छीला पण आपल्या टेस्ट सुंदर येते। तर आता हे आपण सगळं ह्या मच्छीला आता आपण ह्या इकडच्या लावून घेणार आहोत। तर बघा हे असं सगळं छानपैकी लावून घ्यायचं मस्तपैकी, असं छान मिक्स करून घ्यायचं। म्हणजे छानपैकी आता हे असं मिक्स करून घ्यायचं। आपली मच्छी मॅरिनेशन होते ना तिथपर्यंत म्हटलं चला वेळ पण होता, तर म्हटलं चला तांदळाच्या भाकरीसुद्धा करून घेऊयात, कारण मच्छी फ्रायबरोबर ना तांदळाची भाकरी खूप छानच लागते आणि भाकरीशिवाय परिपूर्ण थाळी होत नाही असं मलाही वाटतं आणि मुलांनाही भरपूर अशी तांदळाची भाकरी आवडते। तर म्हटलं चला पटापट करून घेऊया, कारण मच्छी फ्राय आणि आपली तांदळाची भाकरी याचं कॉम्बिनेशन खूप सुंदरच आहे। तर तुम्हीही करत असाल मलाही माहिती आहे। तर म्हटलं चला वेळ पण होता आणि भाकरी पण खायची इच्छाच होती आणि सगळ्यांनाच खायची इच्छा होती। तर म्हटलं चला पटापट भाकरी करून घेऊयात। तर झाल्यात आता माझ्या सगळ्या ते भाकरी तयार करून घेते। रस्सा करणार आहे, थोडासाच रस्सा करणार आहे, कारण मी एकटीच रस्सा खाते, बाकी कोण खात नाही। थोडासा टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये, थोडंसं मीठ चवीप्रमाणे। हा मसाला आहे, थोडंच करणार आहे म्हणून मी, तर तुम्ही म्हणाल काही एवढाच रस्ता, तर तसं काही नाही आहे, मी एकटीच खाणार आहे त्यामुळे जास्त नाही काय करणार आहे मी। थोडंसं पाणी, तर आता आपण एक पीस त्याच्यामध्ये घालणार आहोत रश्श्यामध्ये, तर जास्त नाही घालणार आहे आणि रश्श्याला पण असं मस्त कड आला आता। तर इथे रस्सा पण उकळतोय, इकडे कुकर पण लावला आहे वरण भाताचा आणि मस्तपैकी आता ही मच्छी आपण मॅरिनेशन करायला ठेवलेली आहे। थोडा वेळ आता होऊन दे, अर्धा तास तरी मस्त मॅरिनेशन झालं ना की छान मच्छीला अशी टेस्ट खूप सुंदर येते। तर आता त्याच्यामध्ये मी मस्तपैकी भाकरीचं पीठ टाकते, म्हणजे भाकरीच्या पिठाने काय होतं मस्त आपली मच्छी ना फुटफुटीत होते, मस्त छान फ्राय होते आणि तव्याला पण चिकटत नाही। आणि मी वरून नाही लावणार, याच्यामध्ये मिक्स करून टाकणार आहे, पण छान लागते अशी पण। अशी पण तुम्ही एकदा करून बघा नक्की। आणि आता छान मिक्स करून घ्यायचं हे पीठ। झालं आता छान मिक्स करून, आता इकडे तेल पण तापलं आहे, तवा पण तापला आहे, तेल पण तापलं आहे, तर त्याच्यावरती आपण लावून घेणार आहोत।
जवळचं पण तुकडं साईडला लावते, कारण ते छोटे आहेत ना, तर लावते आता 2-3 आणि छान मस्त असं आता तळून घेते आता छानपैकी. त्याला मस्त आपले छानपैकी फ्राय करून झालेले आहेत आता पॉपलेट. तर आपण काढून घेऊया डिशमध्ये, कारण मग दुसरे पण लावायचे आहेत ना मला. किती छान झालेत, मस्त झाले, एकदम खुटखुटीत झालेत, अगदी सुंदर झाले. पाहू शकता इथे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं मस्त सगळं जेवण आता रेडी झालेलं आहे. बघा इथे मस्त मी भाकरी मगाशी केली तुम्हाला दाखवली, वरण भात, हा रस्सा मच्छीचा आणि हे मस्त फ्राय झालेले तुकडे. तर मस्त असं ताट आता सजलं आहे. तर आपण मस्तपैकी जेवून घेणार आहोत.